एका डायरेक्टरमुळे आजही लोक 3,000 रुपयांचं आयमॅक्स तिकीट बुक करतात. एका डायरेक्टरमुळे थिएटरमध्ये मोबाईल काढणं म्हणजे जवळपास गुन्हा वाटतो. एका डायरेक्टरमुळे OTTवर रिलीज न झालेली फिल्म लोक 3 वेळा थिएटरमध्ये पाहतात आणि एका डायरेक्टरसाठी हॉलिवूड स्टुडिओज करोडो डॉलर रिस्क करायला तयार असतात. हा माणूस सुपरस्टार नाही, फ्रँचायझी नाही, मार्वल नाही, पण त्याचं नाव पोस्टरवर आलं की फिल्म हिट होण्याची प्रोबॅबिलिटी बाकी सगळ्यांपेक्षा जास्त असते. Good to stage, Mr. Christopher Nolan. And the Oscar goes to Christopher Nolan Oppenheimer. And the BAFTA goes to Christopher Nolan. Oppenheimer. क्रिस्टोफर नोलन हा डायरेक्टर आहे की सायंटिस्ट, फिल्म मेकर आहे की फिलॉसॉफर की टाइम इंजिनियर? आज आपण नोलनची बायोग्राफी सांगणार नाही, कारण ती विकिपीडियावर आहे. आज आपण समजून घेणार आहोत का हॉलिवूडमध्ये नोलन हा एकमेव डिरेक्टर आहे ज्याच्यासाठी टेक्नॉलॉजी बदलते, का आयमॅक्स कॅमेराज त्याच्यासाठी रिडिझाईन होतात, का त्याची प्रत्येक फिल्म थिएटरचं फ्युचर बदलते आणि त्याचा पुढचा प्रोजेक्ट द ओडिसी हा सिनेमाच्या इतिहासातला आणखी एक रिव्होल्यूशन ठरू शकतो. दिस इज नॉट अ मूवी रिव्ह्यू, दिस इज अन इंजिनिअरिंग अनालिसिस ऑफ क्रिस्टोफर नोलन. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा फॅक्ट सांगणार आहे की जो ऐकल्यावर तुम्ही समजाल का क्रिस्टोफर नोलनची एक मूवी थिएटरपर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो किलो वजनाचे फिल्म रील्स, विशेष ट्रक्स आणि वेगळी प्रोजेक्शन मशीन्स लागतात. होय, 2026 मध्ये सुद्धा. मी परितोष पाटील आणि तुम्ही पाहत आहात द न्यू ॲक्सिस. Ithaca's king is coming back. No, he's not. Let's go home. The Odyssey is a massive story. That's a really exciting challenge to take on. लोक म्हणतात नोलन स्टोरी सांगतो, ॲक्च्युली तो रियालिटी डिझाईन करतो. त्याच्या फिल्म्समध्ये तुम्ही नोटीस केलंय का की VFX कधीच हिरो नसतो, कॅमेराने कॅप्चर केलेली रियालिटी हिरो असते. कारण नोलनचा एक रूल आहे, इफ द ऑडियन्स सबकॉन्शियसली नो इट इज फेक, द इमोशनली डिस्कनेक्ट. हे सायकोलॉजी आहे, व्हिज्युअल इफेक्टचा प्रश्न नाही. ऑडियन्सचा ब्रेन जेव्हा रिअल फिजिक्स पाहतो तेव्हा इमोशनल रिस्पॉन्स वेगळाच असतो. यालाच कॉग्निटिव्ह प्रेझन्स म्हणतात. इंटरस्टेलरमधला रोटेटिंग डॉकिंग सीन, ओपनहायमरमधला न्यूक्लिअर बास्ट, द डार्क नाईटमधला ट्रक फ्लिप, इन्सेप्शनमधला रोटेटिंग हॉलवे, टेनेटमधला रिव्हर्स एक्सप्लोजन, हे VFX पेक्षा प्रॅक्टिकल इफेक्ट्सवर जास्त आधारित आहे. त्याला कॅमेराजमध्ये रियालिटी कॅप्चर करायची आहे. इट्स टाईम. बहुतेक डिरेक्टर स्पेस वापरतात, नोलन टाईम वापरतो. मेमेंटो रिव्हर्स टाईमलाईन, डंकर्क 3 वेगवेगळे टाईम स्केल्स, इंटरस्टेलर रियालिटी, टेनेट एंट्रॉपी इन्व्हर्जन, ओपनहायमर सब्जेक्टिव्ह व्हर्सेस ऑब्जेक्टिव्ह. टाईम हे फक्त स्टोरी टेलिंग नाही, हा ह्युमन ब्रेनवर एक्सपेरिमेंट आहे. सायकोलॉजीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे टेम्पोरल परसेप्शन. घड्याळाचा टाईम आणि ब्रेनचा टाईम वेगळा असतो. नोलन हा फक्त डिरेक्ट करतो, त्याचमुळे त्याचे मूवीज समजून घेण्यासाठी प्लॉट नाही, स्ट्रक्चर समजावे लागते. आता खरी गोष्ट, बहुतेक लोक आयमॅक्स म्हणजे मोठा स्क्रीन समजतात. रॉंग. आयमॅक्स हा पूर्ण इमेजिंग सिस्टम आहे. लेन्स वेगळे, फिल्म स्टॉक वेगळा, प्रोजेक्शन वेगळा, ब्राईटनेस वेगळी, साऊंड आर्किटेक्चर वेगळी, रिझोल्युशन वेगळा, डायनॅमिक रेंज वेगळा. ट्रॅडिशनल 35mm फिल्मचा निगेटिव्ह एरिया आयमॅक्स 70mm फिल्मपेक्षा अनेक पटींनी लहान असतो. याचाच अर्थ एका फ्रेममध्ये जास्तीत जास्त माहिती, जास्त डिटेल्स, जास्त टेक्स्चर, जास्त डेप्थ. म्हणून आयमॅक्समध्ये ॲक्टरच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक स्किन पोअर दिसतो. पूर्वी आयमॅक्स कॅमेराज वापरणं म्हणजे नाईटमेअर होतं. वेट 70 किलोच्या आसपास, नॉईज, इतका आवाज की डायलॉग्स रेकॉर्ड करणं अशक्य, कॅमेरा रिलोड महाग, लेन्स लिमिटेड, मुवमेंट कठीण. आणि म्हणूनच आयमॅक्स फक्त डॉक्युमेंटरीसाठी वापरला जायचा. पण नोलनने स्टुडिओला विचारलं, व्हॉट इफ वी शूट अन ॲक्शन फिल्म इन आयमॅक्स? सगळ्यांनी म्हटलं इम्पॉसिबल. नोलन म्हणाला, लेट्स रिडिझाईन द प्रोसेस. द डार्क नाईट नंतरचा आयमॅक्स कंपनीने कॅमेरा इंजिनिअरिंग सोबत मिळून कॅमेराज हलके केले, नॉईज कमी केला, लेन्स सिस्टीम इम्प्रूव्ह केली, मॅगझिन इफिशियन्सी वाढवली, कस्टम कॅमेरा माउंट्स तयार केले. आज जे मॉडर्न आयमॅक्स वर्कफ्लो आहे त्यामागे नोलनचा मोठा इन्फ्लुएन्स मानला जातो. डायरेक्टर टेक्नॉलॉजीच्या मागे जात नाही, टेक्नॉलॉजी डायरेक्टरच्या मागे येते. ही गोष्ट फार कमी फिल्म मेकर्सबद्दल खरी आहे. ओपनहायमरबद्दल लोक न्यूक्लिअर बॉम्ब बोलतात. ॲक्च्युअल रिव्होल्यूशन कुठे झाली? ब्लॅक अँड व्हाईट आयमॅक्स. पूर्वी असा फिल्म स्टॉक नव्हता. नोलन म्हणाला, मला ब्लॅक अँड व्हाईट आयमॅक्स फिल्म पाहिजे. कंपनी म्हणाली, एक्झिस्ट करत नाही. नोलन म्हणाला, देन क्रिएट इट. स्पेशल आयमॅक्स ब्लॅक अँड व्हाईट फिल्म स्टॉक्स तयार करण्यात आला. हा सिनेमा हिस्ट्रीमधला रेअर इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन आहे.
डिरेक्टरच्या मागणीनुसार फिल्म मॅन्युफॅक्चरिंग बदलली. आता द ओडिसी, लोक म्हणतात ग्रीक मायथॉलॉजी. ॲक्च्युली हा सिनेमा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. रिपोर्टनुसार प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर फुल आयमॅक्स ॲक्विजिशन, प्रॅक्टिकल स्केल, मॅसिव्ह लोकेशनवर आणि नवीन लार्ज फॉर्मॅट वर्कफ्लोजवर आधारित आहे. अनेक माध्यमांनी नमूद केलं आहे की नोलन पुन्हा एकदा शक्य तितक्या प्रमाणात प्रॅक्टिकल फोटोग्राफी आणि लार्ज फॉर्मॅट प्रेझेंटेशनवर भर देत आहे. ओडिसीचा प्रवास हा CGIचा नाही, स्केलचा आहे. ओपन ओशन, मॅसिव्ह लँडस्केप्स, नॅचरल लाईट, लार्ज फॉर्मॅट, ह्युमन स्केल, मायथॉलॉजी विदाऊट लुकिंग आर्टिफिशियल. हॉलिवूड बदललं, OTT आलं, फोन व्ह्यूइंग वाढलं, व्हर्टिकल व्हिडिओज आले, अटेन्शन स्पॅन कमी झाला. पण नोलन म्हणतो सिनेमा हा इव्हेंट आहे, कंटेंट नाही. तो फिल्म बनवत नाही, एक्सपिरियन्स डिझाईन करतो. साऊंड, सीट, डार्कनेस, सायलन्स, ऑडियन्स, प्रोजेक्शन हे सगळं मिळून फिल्म बनते. याला इव्हेंट सिनेमा म्हणतात. AI येणार, व्हर्च्युअल प्रोडक्शन वाढणार, LED व्हॉल्यूम वाढणार, रिअल टाईम रेंडरिंग वाढणार. पण एक काउंटर मुवमेंट पण सुरू झाला आहे. रिअल फिल्म, लार्ज फॉर्मॅट, प्रॅक्टिकल सेट्स, ऑथेंटिक लाइटिंग, ह्युमन इम्परफेक्शन. कारण ऑडियन्सला आज परफेक्ट CGI नाही पाहिजे, त्यांना विश्वास ठेवता येईल अशी रियालिटी पाहिजे. नोलन याच ट्रेंडचा लीडर आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, ख्रिस्तोफर नोलन ग्रेटेस्ट फिल्म मेकर ऑफ ऑल टाईम की ग्रेटेस्ट ऑफ दिस जनरेशन? जर आपण बॉक्स ऑफिस पाहिला, उत्तर वेगळं. जर अवॉर्ड्स पाहिले, उत्तर वेगळं. जर इन्फ्लुएन्स पाहिला तर उत्तर वेगळं. पण जर एकच प्रश्न विचारला की कोणत्या डिरेक्टरमुळे पूर्ण फिल्म इंडस्ट्रीची टेक्नॉलॉजी बदलली, त्या यादीत फार कमी नावं येतात. स्टॅनली क्युब्रिक, जेम्स कॅमेरॉन, स्टीव्हन स्पिलबर्ग आणि ख्रिस्तोफर नोलन. एका डिरेक्टरला महान म्हणणं सोपं आहे, पण जेव्हा त्याच्यासाठी कॅमेराज बदलतात, प्रोजेक्शन्स बदलतात, प्रोजेक्टर्स बदलतात, स्टुडिओज बदलतात, ऑडियन्सची व्ह्यूइंग हॅबिट बदलते, तेव्हा तो फक्त डायरेक्टर राहत नाही, तो मीडियम बदलतो. आणि कदाचित याच कारणामुळे ख्रिस्तोफर नोलन फक्त आपल्या जनरेशनचा बेस्ट फिल्म मेकर नाही, तर सिनेमाच्या आर्ट फॉर्मला पुढच्या शतकात ढकलणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहे. तुमचं मत काय आहे? ख्रिस्तोफर नोलन गोट की अजूनही क्युब्रिक, स्पिलबर्ग, स्कॉर्सेसी? आता एक फॅक्ट सांगतो जे बहुतेक नोलन फॅन्सला सुद्धा माहीत नसतो. आपण मूव्ही म्हणतो, पण नोलनसाठी मूव्ही म्हणजे किलोमीटर्समध्ये मोजली जाणारी फिल्म. हो, गिगाबाईट्स नाही, किलोमीटर्स. IMAX 70 mm ची फिल्म हा एक रील जवळपास 18 किलो वजनाचा असतो, तर अनेकदा 15 ते 18 किलोमीटरपेक्षा जास्त फिल्म स्टॉक्स वापरला जातो. कल्पना करा, मुंबईहून नवी मुंबई नाही तर जवळपास पूर्ण शहरभर पसरता येईल एवढी फिजिकल फिल्म फक्त एक मूव्ही शूट करण्यासाठी वापरली जाते. डिजिटल कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड भरतो, इथे ट्रक भरतात. ट्रॅडिशनल मल्टिप्लेक्सेस, प्रोजेक्टर, फॉरगेट इट. IMAX प्रोजेक्शन बूथमध्ये स्वतंत्र प्रोजेक्शन सिस्टम, मॅसिव्ह प्लॅटर सिस्टम, हाय प्रिसिजन व्हॅक्यूम फिल्म ट्रान्सपोर्ट आणि अत्यंत अचूक मेकॅनिकल अलाइनमेंट लागते. म्हणजे मूव्ही पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरची इंजिनिअरिंग बदलते. ओपनहायमरबद्दल अजून एक क्रेझी फॅक्ट, हा मूव्ही जवळपास 11 मैल म्हणजे सुमारे 18 किलोमीटर लांब IMAX 70 mm फिल्म प्रिंटवर रिलीज करण्यात आला. त्या एका प्रिंटचं वजन जवळपास 600 पाऊंड म्हणजे सुमारे 270 किलो होता. एका प्रिंटमध्ये सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या कारपेक्षा जास्त मेकॅनिकल मोशन प्रोजेक्शन दरम्यान घडत असतो. ती फिल्म प्रत्येक सेकंदाला प्रोजेक्टरमधून वेगाने धावत असते आणि 3 तासात लाखो अचूक मेकॅनिकल मुवमेंट्स होतात. एक फ्रेमसुद्धा चुकीचा हल्ला तर संपूर्ण इमेज खराब होऊ शकते. इमॅजिन द इंजिनिअरिंग. आज AI काही सेकंदात व्हिडिओज बनवू शकतो. लॅपटॉपवर VFX तयार होतात. व्हर्च्युअल कॅमेरा कुठेही फिरतो. पण नोलन अजूनही फिल्म निगेटिव्ह वापरतो. का? कारण फिल्म हा फक्त स्टोरेज मीडियम नाही, तो लाईट कॅप्चर करण्यासाठीची फिजिकल केमिकल प्रोसेस आहे. सिल्वर हॅलाइड क्रिस्टल्सवर लाईट पडते, केमिकल रिॲक्शन होते आणि इमेज तयार होते. डिजिटल सेन्सर्स फोटॉन्सला नंबरमध्ये बदलतो, फिल्म फोटॉन्सला मेमरीमध्ये बदलतो. हा फरक फक्त छोटा वाटतो, पण सिनेमॅटोग्राफर्स यासाठी करोडो रुपये खर्च करायला सुद्धा तयार असतात. आणखी एक पॅटर्न नोटीस करा, ख्रिस्तोफर नोलन जवळपास प्रत्येक फिल्ममध्ये ऑडियन्सला रिस्पेक्ट देतो. तो एक्सपोजिशन्स कमी करतो, तो स्पून फिडिंग करत नाही. तो म्हणतो फिगर इट आउट. आजच्या अल्गोरिदम ड्रिव्हन कंटेंटच्या काळात हा अप्रोच खूप रिस्की आहे. कारण यूट्यूब, OTT,
इंस्टाग्राम सगळे अटेन्शन स्पॅन कमी करत आहे, पण नोलन ऑडियन्सची इंटेलिजन्स इन्क्रीज करतो. हा फरक कंटेंट क्रिएटर आणि फिल्म मेकरमध्ये असतो. लोक विचारतात, क्रिस्तोफर नोलन बेस्ट डिरेक्टर आहे का? माझा प्रश्न वेगळा आहे. आजच्या काळात किती डिरेक्टर्स आहेत ज्यांच्यासाठी कॅमेरा कंपनीज नवे कॅमेराज बनवतात, फिल्म मॅन्युफॅक्चरर्स नवीन फिल्म तयार करतात, थिएटर्स नवीन प्रोजेक्शन सिस्टम बसवतात, स्टुडिओज रिलीज कॅलेंडर बदलतात. जर उत्तर एका हातांच्या बोटांवर मोजता येत असेल तर क्रिस्तोफर नोलन फक्त एक डायरेक्टर नाही, तो संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीच्या इव्होल्युशनमधला टर्निंग पॉईंट आहे.